चला मॅचला सुरुवात आपण करूयात. अष्टविनायक आणि नवलाई स्पोर्टाची मॅच. चला गोलंदाजीसाठी सोमनाथ आलेत. अजय खांडेकर पहिलाच बॉल फ्लाय स्लिप मध्ये थोडस पाठीमागे आपटला होता आणि दिशा देण्याचं काम केलं. एक सिंगल आले. राहुल खांडेकर आणि अजय खांडेकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक वर्ष हे दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जयंती गाभाकडून बरेच वर्ष क्रिकेट केलं. आज ACC नावासाठी मात्र हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पुढे आले. खडे खडे लगावलाय. सोमनाथचा सोमरस या ठिकाणी केलाय. अप्रतिम षटकार ठोकलाय. सोमनाथच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल चढवलाय. षटकार आलाय. या बसपा आडव्या बाटने फटका केला. क्षेत्ररक्षक धावता. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. राहुल खांडेकरच्या बॅटमधून षटकारानंतर येते चौकार. सुरुवात दमदार केली आहे. सुरुवात चांगली करत असताना राहुल खांडेकर बॅटत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा फटका इथे फसलाय. कॅचची संधी. ओ माय गॉड कॅच ड्रॉप झाली आहे. जिंती प्रीमियर लीगचा इतिहास राहिलाय. ज्या ज्या खेळाडूचा कॅच सुटलाय ती मॅच मात्र महागात पडली प्रतिस्पर्धी टीमला. जसं हे वाक्य आम्ही बोललो त्यानंतर मात्र काही खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. कारण की त्यांना माहिती आहे त्यांच्या माध्यमातून देखील अशाच प्रकारच्या चुका घडल्या. ओ माय गॉड क्लीन बोल्ट. दांडी उडवले. फक्त जिंती प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक सूचना दिली जाते. कालच्या दिवसामध्ये व्यासपीठावरून एक चार्जर या ठिकाणी हरवलेला आहे आणि ज्यांना कोणाला हा चार्जर सापडला असेल त्यांनी कृपया प्रामाणिकपणे हा चार्जर परत आणून द्या. मित्रांनो सध्या जर पाहिलं तर मोबाईल पेक्षा जास्त महाग चार्जर आहे आणि तुम्ही जर मोबाईल घ्यायला गेला तर मात्र आता चार्जर देखील भेटत नाहीये. त्यामुळे तुम्ही तो चार्जर परत आणून द्या. अजय खांडेकर शून्याचा चष्मा घालून मात्र माघारी परतलाय. महत्वाची विकेट. फलंदाजी ते बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा बॉल डॉट बॉल आलाय. सोमाचा रनअप जर पाहिलं तर शोएब अख्तरनंतर जर कोणाचा रनअप जास्त असेल तर सोमाचा रनअप गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला होतं. अगदी बाउंड्री लाईन वरून धावत येतो सोमा. बॉल टाकण्या अगोदरच बिचाराला दम भरत असेल इतका रनअप सोमाचा आपल्याला पाहायला मिळतो.
बाबुराव पाटील फिरकीचा जादूगार. या वेळेस पहा फक्त हलक्याने दिशा दिली. 30 सर्कलला भेदणारा अगदी पायाने बॉलला स्टॉप केलंय सोमाने आणि 2 धावा इथे घेतल्या गेल्या. बॉल अडवला. जेडी भाऊ चेक करायचंय का नको नाही ते चेक केलं असत. टीमची धावसंख्या 2 ने वाढली आहे. या वेळेस पहा हलक्याने दिशा देण्याचं काम पंचांच्याकडे लाऊड अपील परंतु पंच जैसे ते यावेळेस पहा वाईडिश लॉंग अपला फटका चांगला केला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकाराला. आता राहुल खांडेकर यांची जबाबदारी आरकेची जबाबदारी आता वाढली असेल. याच्यानंतर जेडी यांची देखील जबाबदारी आपल्याला या टीम मध्ये पाहायला मिळेल. कारण की अजय खांडेकर स्वस्तात बाद झालाय, शून्यावरती बाद झाला. आजचा दिवस मात्र अजय खांडेकरचा नाहीये. पहिल्याच बॉलवरती अगदी क्लीन बॉल झाले. यावेळेस पहा फक्त क्लिक केलाय. ताकद नजाकत या सर्व गोष्टींचा मिलाप आणि समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार आला राहुल खांडेकर यांच्या बॅटमधून. अगदी सध्या ही मॅच ACC जिंकावी यासाठी मात्र दुवा करताना आमची संतोष डिसले आणि प्रदीप नलवडे आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि ACC नवी गाडीसाठी जिंकण्यासाठी दुवा तर बाबुराव पाटील यांच्या विरोधात कट रचला जातोय. एक टीम या ठिकाणी सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचले. सातारा स्पोर्ट मांगणेवाडी पहिला संघ जिंती प्रीमियर लीगचा जो क्वालिफाय ठरला. आता 3 संघामध्ये आज डी ऑर डाय. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ताडे आणि संतोष डिसले यांची टीम जर पाहिली तर त्यांना आता दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतंय. संदीपजी कांबळे साहेब, त्याचबरोबर अरुणजी गोलब साहेब,
प्रशांतजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जिंती प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. यावेळेस पहा मिस्टर स्ट्रोक फलंदाज दीपक यांची विकेट आली आहे. एसीसी या टीमला दुसरा धक्का लागलाय. चला अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर जो डगआउट आहे जिथे आमचे प्रेक्षक वर्ग जिंतीचे बसलेले आहेत त्यांना विनंती असेल ज्या चेअर खाली आहेत ज्या चेअरवरती अगदी तुम्ही पाय देऊन बसलाय त्या चेअर मात्र व्यासपीठावरती आणा. गोलंदाजीसाठी महेश आले त्यांनी टीमची धावसंख्या आता 27 आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस पाच जनार्दन खांडेकर यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय. बॉल निघून चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार आला. अगदी सहज हाताने केला होता. अगदी विशाल दादा यांच्याकडून जेडी यांच्यासाठी खास प्राइज. जेडी यांनी सलगचे 3 षटकार जर मारले तर मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज. जनार्दन खांडेकर यांच्याकडून जर सलगचे 3 षटकार आले तर त्यांच्यासाठी विशेष गिफ्ट या ठिकाणी दिलं जाईल. एक सिंगल आले. बत्तीस आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. ते समोर आला. आडव्या बॅटने क्रॉस बॅटल स्ट्रोक केलाय. आरकेचा धमाका. आरके ब्रँड एसीसी नवी वाडीचा आणि मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी करतोय आरके. राहुल खांडेकर नाम तो सुना ही होगा. चांगली बॅटिंग. पुण्यावरून खास करून जिंती प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलाय आणि इथे आल्यानंतर आपल्या नावाची ताकद, नावाची दहशत, नावाचा दरारा दाखवणारा आणखीन एक वन मोर चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच मध्ये धावा बनल्या नाही आहेत परंतु नंतर मात्र ही जशी खेळपट्टी गरम झाली त्यानंतर मात्र चौकार आलाय. यावेळेस फटका फसलाय. बाबूराव पाटीलने कॅच पकडली आहे. महत्वाची विकेट. एसीसी नवी वाडी या टीमची आरके माघारी.
साहिल आला गोलंदाजीसाठी. आरके बाद झाल्यात. आता सूरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. फटका इथे फसलाय. कॅच देखील फसले. एक सिंगल तर आले. दुसरीचा प्रयत्न पैकी केली जाते. विकेट किपर एंडला नकार दर्शवलाय दुसरीसाठी जनार्दन खांडेकर याने. एक धाव आले. टीमची धावसंख्या आता 43 वरती जाऊन पोहोचले. 43 धावा. एक बँच आणि एका ताटामध्ये आणि एकाच तुकडीमध्ये शिकलेले आमचे विशालदादा आणि जनार्दन खांडेकर आणि एकाच बँच वरती त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. परंतु शालेय शिक्षण संपल्यानंतर जर पाहिलं तर दोघांचे मार्ग वेगवेगळे. दोघांच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर अनेक वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फक्त फ्लिक केलाय. एक सिंगल आले. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतोय सूरज. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 46 आकडेवरती. 46 धावा. त्याचबरोबर धाबा. नवलाई स्पोर्ट साठी ही मॅच खूप महत्वाची. यावेळेस सूरज यांच्या बॅटमधून मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक आलाय. झेल टिपलाय. फलंदाजी ते बाद होतोय. एसीसी या टीमला आणखी एक धक्का. चला आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी दिली जाते. अगोदर धावा बनलेल्या नाही आहेत आणि आता अक्षय मात्र आपल्या टीमसाठी 2 धावांची पॅनल्टी. आणि या धावा अजय खांडेकर तुमच्या स्कोरबोर्ड मधून शेवटला मायनस होती याची नोंद घ्या. मोबाईल या ठिकाणी तुम्ही घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीये. जिंती प्रीमियर लीगचे अतिशय कडक नियम आहेत. बाबुराव पाटील आज मात्र पडतायत झडतायत कारण की त्यांना माहित आहे आज पडले तरच पुढची मॅच आपल्याला खेळायला मिळेल. नाहीतर आपल्या एवढ्या ताकदीचा वापर नाहीये. चांगलं माहिती आहे बाबुराव पाटील यांना. आणि त्याचमुळे आता मात्र महत्वाचे प्रयत्न आमची यावेळेस आणखी एक चांगला बॉल आला. आतापर्यंत 4 षटकाचा खेळ संपला. मित्र कसा असावा अगदी बाबुराव पाटील आणि प्रदीप नलावडे दिवस रात्र जर पाहिलं तर एकमेकांच्या गाडीवरती अगदी दोघे जण नोकरीसाठी असतील क्रिकेटसाठी एकमेकांच्या सोबत असतात. परंतु आज मात्र आपला मित्र हारावा म्हणून या आशेने ही मॅच बघत असताना प्रदीप पॅडी आपल्याला पाहायला मिळते. आज मित्र मित्र नाहीये तर मित्र आता प्रतिस्पर्धी बनला.
यावेळेस पहा चांगला स्ट्रोक केला समोरच्या दिशेत क्षेत्ररक्षक आहेत मानवी अडथळा तिथे आलाय जनार्दन खांडेकर यांचं नशीब बलवत्तर आणि 2 धावा तिथे आल्या. रनआउट साठी मात्र दाद मागितली एक सिंगल कंप्लीट केली जाते. पन्नास धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या टीम एसीसी नवीवाडी या टीमची धावसंख्या 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. महावीर पॉवर हिटर आणि विराज स्पोर्ट महावीर पॉवर हिटर आणि विराज स्पोर्ट या 2 टीम मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. डिक्लेअर स्वरूपाची धाव आली आहे. यावेळेस पहा समोरच्या दिशेत फटका केलाय फटका दर्जेदार धावा मिळतील इथे 6 षटकार. षटकार आलाय षटकार नंतर धावसंख्या 56 या आकड्यावरती. एक सिंगल आले 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्याच्या अगोदर 51 होत्या 51 नंतर 57. यावेळेस पहा जनार्दन खांडेकरचा वार बॉल होतो फरार. अप्रतिम शेवटच्या बॉल वरती ठोकलाय षटकार. जनार्दन खांडेकर मी मारत नाही तर मी ठोकतो असं सांगून देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावा 65 धावांचं लक्ष्य नवला स्पोर्ट या टीम साठी. चला आता टॉस या ठिकाणी आपण करत आहोत. एका बाजूला महावीर पॉवर हिटर आणि दुसऱ्या बाजूला विराज स्पोर्ट या 2 टीम मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. जनार्दन खांडेकरने काय शेवटचा षटकार ठोकला अप्रतिम लाजवाब. चला टॉस या ठिकाणी आपण करूया. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल महावीर स्पोर्ट आणि विराज स्पोर्ट दोन्ही कॅप्टन या. महावीर पॉवर रिटर्न आणि विराज स्पोर्ट या दोन्ही टीमचे कॅप्टन या संदीपजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस करणार आहोत.
तर टॉस या ठिकाणी केला जातो. एका बाजूला महावीर पॉवर हिटर, दुसऱ्या बाजूला विराट स्पोर्ट. संदीपजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस करत आहोत. चला दुसऱ्या डाबाला लगेच सुरुवात करा आणि माफ करा टीम नवलाई स्पोर्ट आणि एसएससी नवीवाडी हे जे तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी होती त्याची ती मायनस या ठिकाणी केली जाईल. कारण की जे टार्गेट 65 होते त्याच्यामधून तुम्ही बनवल्या टोटल 64 धाबा, त्याच्यामधून 2 धाबा इथे मायनस केल्या, 62 झाल्या. 63 हे विजयाचं टार्गेट असेल याची नोंद घ्या. चं टार्गेट असेल टीम नवलाई स्पोर्ट साठी याची नोंद घ्या. बाबूराव पाटील विराट स्पोर्ट टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. सोमनाथ 63 टार्गेट आहे, 2 धाबांची पॅनल्टी होती. चला मॅचला सुरुवात झाली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 63 टार्गेट आहे, 2 धावा पॅनल्टीच्या मायनस असतील. 63 टार्गेट टीम नवलाई स्पोर्ट या टीम साठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवलाई स्पोर्ट या टीम कडून तानाजी आणि महेश ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर इनला तानाजी, गोलंदाजीसाठी गोलंदाज किशोर आलाय. टीम एसीसी टीमच्या माध्यमातून किशोर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळेल टीम एसीसी या टीमच्या माध्यमातून. मॅचला होते सुरुवात. 63 धाबांचं मोठं लक्ष. पहिलाच बॉल दिशा इथे खराब राहिले, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या अतिरिक्त धावेने सुरुवात होते. 1 धाव आले. या वेळेस फक्त हलक्या त्याने कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. व्हाईट बॉल नंतर डॉट बॉल. कमबॅक केलाय बॉलर किशोरने. पहिल्या बॉलचा खेळ समाप्त झाला. बाबूराव पाटील कुठेतरी एक वेगळी स्ट्रॅटर्जी वापरत असताना, कारण की क्रमांक 1चे फलंदाजीसाठी येणारे खेळाडू मात्र आघाडीचे फलंदाज थोडेसे पाठीमागे राहिलेत. कमी गतीचा हाही बॉल चांगला राहिलाय. किशोरची चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल मात्र आता बाबूराव पाटील यांच्या काळजाचा ठोका वाढवणारे. यावेळेस खराब लाईन खराब इथे आपल्याला पाहायला म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. अतिरिक्त धावा इथे धावफलकावरती लागताना 2 धावा.
यावेळेस बॅटने फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अजय खांडेकर बॉल अडवतील, फेकी करतील. एकच धाव तिथे आले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सीमारेषे लगत खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला अजय खांडेकर करतायत. पाटण तालुक्यातील एक चपळ चितावरून क्षेत्ररक्षणासाठी जाणले जातात. कित्येक वेळ जोखमीचं क्षेत्ररक्षण तालुक्यामध्ये कोणी केलं असेल तर अजय खांडेकर नेहमी क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिलंय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा किशोर डावकुरे हाताचे गोलंदाज. कमी गतीचा बॉल सोडून दिला. या बॉलला पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. आतापर्यंत किशोर यांनी बॅटने धावा जास्त दिलेल्या नाही आहेत, परंतु अवांतर धावा आतापर्यंत 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाहीत, परंतु या बॉलवरती दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चौकार महेश यांच्या बॅटमधून चौकार आला. टीमची धावसंख्या आता 8 वरती जाऊन पोहोचली. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 63 धावांचं लक्ष. यावेळेस पाठीमागच्या दिशेमध्ये फटका केला. एक सिंगल तिथे आले. 9 रन धावफलकावरती. नवलाई स्पोर्टला हा सामना जिंकायचाच आहे आणि नवलाई स्पोर्ट जर जिंकली तर मात्र अचानक सावंतवाडी आणि विरा स्पोर्ट या टीमचे इरादे. मिस टायमिंग स्ट्रोक आरके बॉलच्या खाली कॅच पकडले महेश बात. पहिला धक्का टीम नवलाई स्पोर्ट या टीमला. बाबूराव पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. सबसे कातील आमचा बाबूराव पाटील. आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे शंकरजी खांडेकर साहेब, एसीसी नवीवाडी या टीमची पाठीराखी आधारस्तंभ. त्याचबरोबर यावेळेस पहा रडार मध्ये त्याच्यावरती आक्रमण केलंय. षटकार आलाय. सूरज यांच्यावरती आक्रमण करत असताना हा षटकार आलाय. षटकारानंतर टीमची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक बॉलच्या खाली. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न मात्र अप्रतिम राहिला. शेवटच्या क्षणाला बॉल चालला घोषंकित क्षेत्रामध्ये. जिथे मिळेल एक सिंगल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. टीमची धावसंख्या अतिरिक्त धावेने वाढली आणि 1/4 ओव्हरचा देखील इशारा
या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून करण्यात आला. 17 रन धावफलकावरती. आता विकेटची प्रतीक्षा टीम एसीसी नवी वाडीला. आणखी खराब लाईन, व्हाईट बॉल. 18 धावा धावफलकावरती. अशा धावा येताना मात्र टीम अचानक सावंतवाडी आणि विरासपूट यांच्या अडचणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलात टाकलाय. आणखीन एक वाईट बॉल आणि +1. धावा आता बॅटने येत नाहीये तर सूरज दिसले स्वतः धावा देतोय. 19-20 धावा. अगदी आमची स्कोरर आता कुठेतरी पेन थोडासा त्यांचा थांबतोय, कारण की इच्छा नाहीये स्कोरिंग करायची, परंतु वेळ पडली आहे. आणि अशा वेळेला की जिथे बॅटिंग करणाऱ्या संघाचा पराभव हा आपल्यासाठी लाभदायक आहे आणि त्यावेळेला पॅड यांच्यावरती स्कोरिंगची भूमिका आली आहे. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच सिंगल. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल. आता बाबुराव पाटील यांची विकेट महत्वाची आहे एसीसी नवी वाडी या टीमसाठी. कधीतरी पाडी यांच्या मनासारखं देखील बोलावं लागते आणि 5 नवीन बॉल. बावीस धावा धावफलकावरती. यावेळेस पहा बाबुराव पाटील आक्रमक होता. राहुल खांडेकरच्या हातामध्ये कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप होतोय. कॅच कुणाची सुटले तर बाबुराव पाटील. पॅडी यांनी पाहिलेलं स्वप्न अगदी एका क्षणात मातीत मिसळलं. चुकी केली. बाबुराव पाटील यांची विकेट होईल का या चर्चा मात्र कॉम्बॉक्स मध्ये रंगत होत्या. आणि त्याच वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आला आणि आरके यांच्या हातामधून अगदी सहज सोपा झेल मात्र जमिनीला दान झाला. चला आता आयोजक कमिटी तर मित्रांनो पाठीमागे जे बॉल गेले ते आणण्यासाठी कुणीतरी खेळाडू पाठवा, कारण की बॉलची किंमत सध्या आंब्याचं सीझन जरी चालू झालं असेल तरी आंब्यापेक्षा बॉल सध्या महाग आहेत. त्यामुळे तुम्ही 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता धावफलकावरती 23 धावा.
40 रनची आवश्यकता आता विजयासाठी. येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये 40. चला मॅच बॉल आलाय. ए नित्या ए नित्या ए नित्या 18 बॉल मध्ये आता 40 धावांची गरज. महत्वाच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाले. चला मॅच चालू करा. तुमचा डिसिजन तुम्ही फायनल द्या आणि मॅच चालू करा. चला कमिटीकडे बॉल जमा करा प्लीज. तुम्ही बॉल इथे कमिटीमध्ये कमी आहेत. एखादा बॉल हरवल्यानंतर बॉलसाठी मॅच थांबणार नाहीये याची काळजी घ्या. आणि तुम्ही आता जे बॉल पाठीमागून आणलेत ते मात्र आता कमिटीमध्ये जमा करा प्लीज. नको इथेच ठेव की, कशाला घरी घरी पडले ते 10-12 बॉल. यावेळेस 5 स्कोअर कट खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे एक सिंगल मिळेल. आता सिंगल डबल न काम भागणार नाहीये तर बाबूराव पाटीलला आता रखरखत्या उन्हामध्ये बॅटिंग करावी लागेल. महत्वाची मॅच. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक लगावलाय. पुन्हा एकदा कॅचची संधी. बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. बाबूराव पाटीलच्या बॅट मधून पाटलाचा ब्रँड दाखवणारा षटकार आला. टीमची धावसंख्या आता 30 या आकड्यावरती. आता 33 धावांची गरज विजयासाठी. 16 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज. एक कॅच काय करू शकतो हे मात्र आता पाहायला मिळालं. यानंतर विराट स्पोर्ट विरुद्ध महावीर पॉवर. तर विराट स्पोर्ट या टीमने टॉस जिंकलाय. जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण मॅच चालू करायची आहे याची नोंद घ्या. हा बॉल सोडून दिलाय. कोणती वाईट बॉल आलाय. हाय हाय
व्हाईट बॉलचा इशारा आला अतिरिक्त धाव आले. सदतीस धावा धावफलकावरती लागले गेले. तर समीकरण बदललं. बाबुराव पाटील यांची बॅट आता मात्र तळपले. राहुल खांडेकर ज्यांनी कॅच सोडला होता बाबुराव पाटील यांनी आता मात्र त्याच गोलंदाजाच्या अगेन्स्ट आता आक्रमकता धारण केले. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉलला सोडून दिले. नो व्हाईट बॉलचा इशारा. आणखी एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी एक सिंगल आले. आता मात्र धाबा रोखाव्या लागतील. 41 धाबा धावफलकावरती अजून देखील 22 धाबांची गरज विजयासाठी. टीम नवलाई स्फूट जिंकती. या टीमला 14 बॉल मध्ये आता 22 धाबांची गरज. बाबुराव पाटील यांनी मात्र आता आपलं काम पूर्ण केलं. कारण की टीमला ज्या बॅटिंगची आवश्यकता होती ती बॅटिंग केली. कमी गतीचा बॉल हाताळला. आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस डिक्लेअर स्वरूपाची धाव
3 ओव्हरचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती. आता 12 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज विजयासाठी. 12 बॉल 21 धावांची गरज. चला ड्रिंक ब्रेक. बाबुराव पाटील अँड टीम ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतला जातो. जिंती प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. सामना स्पीडअप करा प्लीज. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण की अजून देखील मित्रांनो 6 मॅचेस आजच्या दिवसातील शिल्लक आहे. दुपारची 1 वाजलेत. एका मॅचला 1 तास जर पकडलं तर 7 वाजता फायनल येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घाई करा. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज, कारण की बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आपला त्यामध्ये आपण काउंट करणार आहोत. त्यामुळे कमीत कमी 5 षटकाची मॅच. पण थोडीशी आता घाई करायला हवं. प्रत्येक टीमला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊन देऊ नका प्लीज. तुम्ही थोडीस आता ऍक्शन मोड वरती या. इथून पुढच्या मॅच साठी मात्र टायमर लावला जाईल याची नोंद घ्या. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न परंतु आरके धावतोय. आता 11 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. बाबुराव पाटीलची विकेट या क्षणाला महत्वाची आहे. कॅच सुटली त्यानंतर मात्र षटकार चौकार आले. कमी गतीचा बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी टीव्ही अंपायरची मागणी चेक केली जाते. रिव्ह्यू रेफर केलाय. डिसिजन पेंडिंग आहे टीव्ही अंपायर कडे. तर फलंदाज बाद आहे. खूप चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते सातारा स्पोर्ट या वाहिनीची. विकेटचं पतन. आता टीम अडचणीमध्ये सापडली आहे नवलाई स्पोर्ट, कारण की जोपर्यंत बाबुराव पाटील आहे तोपर्यंत विजयाची शाश्वती देऊ शकत नाहीये. नवीन बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये. अजय खांडेकर यांनी कमबॅक करून देणारं षटक हाताळायला सुरुवात केली, कारण की
12 बॉल मध्ये 21 धावांची गरज असून आतापर्यंत आता एकच धाव खर्च केली आहे. आता 10 बॉल मध्ये 20. कमी गतीचा आणखीन एक बॉल. आता मात्र प्रेशर निर्माण केलं. तुमच्याजवळ ताकद असून चालत नाहीये तर तुम्हाला संधी देखील मिळणं गरजेचं असतं. अगदी जर तुम्ही पैलवान असाल तर आखाड्यात जाणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आता मॅच मध्ये बाबूराव यांच्याजवळ ताकद आहे. बाबूरावची बॅटिंग चालली परंतु बाबूराव कुठे उभा आहे तर बाबूराव नॉन स्ट्रायकर येईल. आणखी एक डॉट बॉल. ओ माय गॉड. बाबूराव यांच्या आता केशात पाव आला कारण की विकेट सॅक्रिफाईस नाही आणि याचमुळे चांगली बॉलिंग. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आता 7 बॉल मध्ये 20 धावा. अजय खांडेकर यांची बॉलिंग आवडली असत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. मॅचला कलाटणी देणारा षटक. शेवटच्या बॉलवरती घोषांकित क्षेत्रातील एक सिंगल आले. शेवटच्या बॉलवरती एखादी धावून काढायची गरज होती बॅटरने कारण की तर सुरेश दादा डिसले यांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. संतोषजी डिसले यांची पिताश्री आज जर पाहिले तर पाटण टेनिस बॉल मध्ये आमची सूरज डिसले असतील संतोष डिसले असतील हे दोन बंधू आपल्या नावाची छाप सोडतात आणि त्याच्या पाठीमागे जर पाहिलं तर सुरेशजी डिसले साहेबांचं खूप मोठं योगदान. कारण की आज जर पाहिलं तर आपल्या मुलांना क्रिकेटसाठी तयार करणं आणि क्रिकेटसाठी वेळ द्यायला लावणं हे खऱ्या अर्थानं घरच्यांचा पाठिंबा असावा लागतो आणि तो पाठिंबा आज सुरेश डिसले साहेबांनी दिला आणि याचमुळे त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. शेवटचं षटक. आणखी एक चांगला बॉल हाताळला. सहजासहजी सोपं वाटणारं क्रिकेट नाहीये मित्रांनो. क्रिकेट हे सहजासहजी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज. सातारा स्पोर्ट अर्जुन कदम यांच्याकडून परंतु पहिला व्हाईट बॉल. अंपायर देखील डिसिजन देण्यासाठी एवढा विलंब लावतात की इथे आमच्या प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकतायत आणि विशेष आमचे स्कोरर जे पॅडी जे देव पाण्यात घेऊन बसले ते या मॅच साठी. यावेळेस घुटना टेक तमाशा देख बाबूराव पाटील एकच वार सारेजगार. बॉल होतो फरार आणि येतो तो षटकार. काय फटका केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. मागचा पाय वाकवला नंतर मात्र चोपलाय. बॉलला पाठवलं सीमारेषा पार. षटकार आलाय. आता समीकरण बदललंय. 4 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 2 षटकार. चौथ्या षटकामध्ये बाबूराव पाटील बघत राहिले परंतु आता वाट लावायला सुरुवात केली आहे. वाट बघून झाली आता वाट लावायची वेळ आल्याने हीच वाट लावत असताना बाबूराव पाटील यांच्या बॅटमधून षटकाराला समोरच्या दिशेत फटका तर खेळलाय. ओ माय गॉड. आणखीन एक लागोपाठचा दुसरा ब्लास्ट षटकार. प्राइज लावलं होतं विकेट हॅट्रिक साठी परंतु आता षटकारांची हॅट्रिक येते की काय बाबूराव पाटीलच्या बॅटमधून.
जनार्दन खांडेकरचा पर्याय होता, परंतु कॉन्फिडन्स 3-6. हा खेळाचा भाग, आत्मविश्वास हा खेळाचा भाग. आता टाळ्या वाजून फायदा नाही, तर तुम्हाला ऍक्शन मोड वरती येणं गरजेचं होतं. फुटबॉल मॅच केलो फिनिश. नवलाई स्पोर्ट जिंती गावचा डाण्या वाघ, सबसे कातील आमचा बाबूराव पाटील. 501 रुपयाचे कॅश प्राइज संजयजी कुंभार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सलगचे 3 षटकार ठोकत सांगितले की थकलो नाही, थांबलो नाही आणि थांबणार देखील नाहीये. माझे नाव बाबूराव पाटील.